नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 1 मे 2026. शेतकरी मित्रांनो, आज अकोला बाजार समितीमध्ये 8,050 रुपयाचा तुरीला दर मिळालेला आहे. तर अनेक बाजार समितीमध्ये आज भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत. मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,584 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,050 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,050 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती शेनगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 57 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,300. तर जास्तीचा दरसुद्धा 7,300 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 22 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,001 रुपया. तर जास्तीचा दर मिळाला 6,600 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे बार्शीला आवक आलेली आहे तुरीला 71 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,300. तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.